नमस्कार मित्रांनो. राजकारणात त्याग, ब्रह्मचर्य आणि अध्यात्म यांसारखे शब्द केवळ प्रतिमा उभी करण्यासाठी वापरले जातात का? की खरंच अशा प्रतिमेमागे एक पवित्र उद्देश असतो? जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीची प्रतिमा अशा शब्दांनी रचली जाते आणि जेव्हा त्याच प्रतिमेला उभे करणारे लोक तिच्यावर चिखलफेक करू लागतात, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. आणि आपण सोशल मीडियावर पेटलेल्या अशाच एका खतरनाक विषयावर बोलणार आहोत. एकीकडे स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणवणारे पंतप्रधान आणि दुसरीकडे त्यांच्याच माजी समर्थकाने आणि ज्येष्ठ नेत्यांनी लावलेलं महिला खासदारांच्या शोषणाचे आणि सत्तेच्या बदल्यात शारीरिक संबंधांचे गंभीर आरोप. मधु किश्वर यांनी नक्की काय म्हटलंय? सुब्रमण्यम स्वामी कोणत्या 3-4 महिला खासदारांच्या नावाची धमकी देत आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करणार आहोत, जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवू शकतो. मित्रांनो, हे नाव लक्षात असू द्या. मधु किश्वर या केवळ एक समर्थक नव्हत्या. त्यांनी मोदींच्या जडणघडणीवर, त्यांच्या विचारसरणीवर मोदीनामा हे पुस्तक लिहून त्यांना जगासमोर एक आदर्श नेता आणि विकास पुरुष म्हणून प्रोजेक्ट केलं होतं. पण आज त्याच मधु किश्वर सोशल मीडियावर मोदींच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या सत्तेच्या वाटपावर भीषण आरोप करत आहेत. त्यांच्या ट्विट्सनुसार मोदींच्या अनेक महिला राजकारण्यांशी अशा काही इंटिमसी होत्या, ज्या केवळ वैयक्तिक नसून त्या बदल्यात सत्तेची पदे, मंत्रीपदे वाटली गेली. ज्या लेखिकेने मोदींना हिरो बनवलं, तीच आता त्यांना महिला शोषक का म्हणते? हा केवळ राजकीय वैयक्तिक वाद आहे की यामध्ये काही भयानक सत्य लपलंय? मधु किश्वर यांनी लावलेले आरोप सत्तेच्या पडद्यामागचं जैविक सत्य समोर आणणारे आहेत का? मधु किश्वर तर फक्त बोलल्या, पण भाजपाचेच ज्येष्ठ नेते आणि जाणते नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर थेट आकडाच सांगितलाय. स्वामी म्हणतात, मी अशा 3 ते 4 महिला खासदारांची नावं घेऊ शकतो ज्यांनी मोदींसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतरच त्यांना मंत्रीपद किंवा मोठी पदे मिळाली. हा आरोप साधा सुद्धा नाहीये. जर हे खरं असेल तर हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे, महिलांचे शोषण आणि देशाच्या लोकशाहीचा अपमान आहे. हा विरोधाभासाचा कळस आहे. एकीकडे ब्रह्मचार्याचा बुरखा आणि दुसरीकडे सत्तेच्या जोरावर महिलांचे शोषण. सुब्रमण्यम स्वामी या नावासाठी का थांबले आहेत आणि भाजप यावर गप्प का आहे? हे मौन बाळगणं म्हणजे मंजुरी तर नाही ना? आता वळूया सर्वात मोठ्या विरोधाभासाकडे. मोदींच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या त्यागाचा मोठा गाजावाजा होतो. मी देशासाठी घर सोडलं, पत्नीचा त्याग केला, मी ब्रह्मचारी आहे असं सांगितलं जातं. यावरून त्यांनी सहानुभूती मिळवली. पण मित्रांनो, जर हा त्याग खरंच देशासाठी होता तर मधु किश्वर आणि स्वामी जे आरोप करत आहेत ते काय आहेत? एका बाजूला पत्नीचा त्याग करून साधू बनण्याचं नाटक करायचं आणि दुसरीकडे सत्तेच्या बदल्यात महिला खासदारांशी संबंध ठेवायचे. हा मतदारांचा विश्वासघात नाही का? हा त्याग आहे की सत्तेचा भोग? याच काळात ते स्वतःला अजैविक म्हणजेच नॉन बायोलॉजिकल म्हणून घेताना दिसले. माझा जन्म जैविक प्रक्रियेतून झालेला नाही, मला देवाने पाठवलंय, मी अवतार आहे, हा दावा आध्यात्मिक पातळीवर ठीक असू शकतो. पण मधु किश्वर आणि स्वामींच्या आरोपांनी या दाव्याला एका वेगळ्याच संदर्भात आणून उभे केले. जर कोणी अजैविक आहे तर मानवी वासना आणि आरोपांशी त्याचा संबंध कसा जोडायचा? हा देवाने दिलेला आदेश होता की सत्तेचा गैरवापर? हे आरोप गंभीर आहेत कारण ते देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीवर आहेत. जर हे आरोप खोटे असतील तर सरकारचे यावर अधिकृत स्पष्टीकरण का दिलं नाहीये? भाजपच्या प्रवक्त्यांनी, ज्यांनी मधु किश्वर यांच्या स्तुतिपाठ गाण्याचे समर्थन केले होते, त्यांनी आता या आरोपांवर मौन का बाळगलंय? मधु किश्वर आणि स्वामींवर कारवाई का झाली नाही? मौन बाळगणं म्हणजे मंजुरी तर नाही ना? ज्या देशात महिलांना शक्ती मानलं जातं तिथे सत्तेच्या बदल्यात महिला खासदारांचं शोषण होतंय का? आणि जर हे आरोप खोटे असतील तर भाजप किंवा मोदींकडून यावर स्पष्टीकरण का येत नाही? हे केवळ निवडणुकींच्या तोंडावर केलेलं कॅरेक्टर असॅसिनेशन आहे की मित्रांनो, हे प्रकरण वैयक्तिक आरोपांच्या पलीकडे गेलंय? हे एका विचारसरणीच्या नैतिकतेवर आणि राजकीय प्रतिमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. जेव्हा स्वतःला दैवी म्हणवणारे लोक मानवी वासनांच्या आरोपात अडकतात, तेव्हा तो देवाचा अपमान असतो की मतदारांचा विश्वासघात? तुम्हाला काय वाटतं? मधु किश्वर आणि स्वामींचे हे आरोप निवडणुकीचा स्टंट आहेत की मोदींच्या त्यागाच्या प्रतिमेमागचं हे एक भयानक वास्तव आहे? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच सडेतोड विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.